नमस्कार, जय शिवराय. अगदी 1 चम्मच तेल आणि असं क्रिस्पी क्रंची आपली पालक वडी. चला तर पाहू साहित्य. बेसन, पालक, मसाला, दही, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि गरा. सर्वप्रथम बारीक कापून घ्यायचा पालक, कट करून घ्यायचा. त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा, हळद, मीठ, आलं लसूण मिरची ठेचून घालायची, जेणेकरून टेस्ट छान लागते. त्यानंतर गरम मसाला, जिरे पावडर मसाला, ओवा, हिंग आणि आपला बेसन. 1 वाटी बेसन घातलेलं आहे. तुम्ही त्यात किती बेसन तुमच्या पालकवडीत मावेल, म्हणजे पालक भाजीत लागेल तेवढं घाला. आणि त्याप्रमाणे दही 2 ते 3 चम्मच विदाऊट पाणी घालून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि एक बॅटर करून घ्यायचं, म्हणजे अशी वडी तयार करून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि हा मी गरा घेतलेला आहे तो आता वडीवरती लावणार आहे, जेणेकरून आपली वडी क्रिस्पी होईल. त्यानंतर हे आपण बॅटर आता त्यामध्ये अशा प्रकारे चौकोनी करून स्टीम व्हायला म्हणजेच वाफवून घ्यायचं. नंतर थोडंसं सुरीला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या सुरीला वडी चिकटणार नाही. पाहू शकता किती काप छान आलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही विदाऊट भाजता अशी वडी खाऊ शकता, अगदी छान लागते. आणि आता आपण ही वडी भाजणार आहोत आणि जेव्हा आपण गरा घातलेला आहे त्यामुळं आपली वडी एकदम क्रिस्पी होणार आहे.